बघा मी वजडी आणली, मालकाने वजडी आणून दिली. वजडी बनवणार आहे चुलीवर. त्यासाठी घ्यावं चूल पेटून. पाणी गरम करून घेते धुवायला. गरम पाण्यात धुवा लागते ती. बसत आहे काही पण पाणी गरम करायला मटक्यात गरम पाणी करायला कशा मटक्यातच उकळायची ती आणि कपड्याने उतरून काढायची. बरोबर पाणी गरम करून घेते. पाणी टाक कांदा चिरून घेते तवर एक दोन. बघा कांदे चिरून घेतले ते एक दोन. टमाटे चिरून घेते आणि हिरव्या मिरच्या कापून घेते 4-5. हिरव्या मिरच्या आणल्या. दादा तुला डोळ्यात दूर जातो. एवढ्या मिरच्या मोठ्याला टाक तेवढं बस. काढून टाकते. तिखट आहेत का कशा तिखट येते. आता कांदा कापला, टमाटर, मिरची, आता लसूण सोलायचे. लसूण गरम आहे. हे बघा मी आता आहे ना मी मटका आणलं होतं बाजारातून नवीन. ते काल थैलीमध्येच फुटलं. आता मी आहे ना त्याला इथं असं गाडीणार आहे. हे मांजराला, चिमण्या, पाखरांना पाणी पिण्यासाठी असं याच्यात पाणी टाकून ठेवणार आहे तास. हे बघा आता पाणी टाकतो असं हे भरून राहील हमेशा प्यायसाठी. गरमी लई वाढली ना. केलं पाणी गरम झाले. वजडी धुवायसाठी आता ओतून घेते. या गरम पाण्यात वजडी टाकून धुवून घेते. कशी आणली मस्त. अशी धुवून याच्यातून पाणी उकळून घेते. बघा आता मटक गरम झाले. तेल टाकून घेते. मसाल्यातलं नाही बनवायचं आमच्या पवार साहेबांना. आणि खायचं उकड बनलेवणीच खायचं. तर मग आता मसाले नाही टाकणार मी त्याच्यामध्ये. म्हणलं ओले लाकडं आणले त्याच म्हणलं हे नाही ओले नाही. आता पाऊस पडला थोडा साधा तिकडून 2 आणले. मोठं लाकूड पडले. सीताफळीचं दिसतंय ते वाळायला येतं. एक सीताफळीचं एक पेरूचं आहे. एकाच पावसात धूप बनवायला लागले. हल्लो का त्याला मी बरोबर चित्र होत त्याला. याला नाही दीदी मस्त काढीत होती. बोलायची गरज नव्हती लागत तिला. आता कोथिंबीर साफ करते. किती हिरवीगार आणली का फ्रीज मध्ये 1-2 दिवस ठेवली ती पिवळी पडती. तेल गरम झालं. आता कांदा लसूण टाकला. आता कांदा टाकून घेते. असं मटका नका आणू. आता बघूलच आणि जायचं. याच्यात ना मला हलिता नाही येत काय नाही येत. आपल्याला असं मटके जाण्याची आता त्या बघुल्यात आहे ना. मग त्याच्यात काय नाही होत. ते मोठं तोंड राहतं तर जरा दिसत हे होतं. याच्यात कुपटी बिपटी बनवायसाठी चांगलं आहे. पण मी त्याला विचारलं. ते म्हणला एवढं महाग आहे त्यात केमिकल मिक्स म्हणला. सबसे बेस्ट मटका ओरिजिनल आहे. म्हणजे याच्यात केमिकल नाही आणि त्याच्यात केमिकल आहे. हा
आणि मटका मला तुम 100 रुपये का 150 रुपये का भले 6 महीने चलने भांडे देते लय महाग झाले दादा 400-500 रुपयाला बघ. 650. मी म्हणलं ती तवली 650 रुपयाला. आता पहिले मी 250 आणायचो ना, आता 600 रुपये मी खाली विचारलं तर 650च्या खाली द्यायला. सगळे मातीच्याच भांड्यात बनवायला लागले म्हणून आता महाग झाले. त्या मातीच्या भांड्याला लय भाव चढलाय. आता आपण गेलो तर कोणी येताना कधी दिसलं ना कुंभार तिथं थांबायचं तवल्या घेऊन यायचं. आमच्या गावात होतं काय कुंभार पण काय नाही करत ते बनितोय का नाही माहिती नाही मला. आपल्या गावातलं मुलं ना बाबा हे ऊन पडत लागत इकडून तोंडावर सावली आता पडत. ऊन आलं ना सरळ आलं की सावली परत. चेहरा काळा येतोय मग म्हणतात ना काले हो तो क्या हुआ दिल वाले. मस्त झालं. टाकू काय पाहिजे त्याच्यात टमाटर टाक. नको थांब कांदा लाल झाला अजून. कोथिंबीर कापी ते वाटवर अजून कापलीच नाही का? कापलीच नाही. माझी दिदू गेली जॉबला म्हणून माझी परेशानी चालली व्हिडिओ काढायची. दिदू असली म्हणजे मग मस्त व्हिडिओ काढती पटापटा. त्यामुळे व्हिडिओ बी टाकण्यात येईना 2-3 दिवस झाले चांगला. मला काढता येत नाही व्हिडिओ, तिला बरोबर येते काढायला. घे कांदा टमाटर टाकून आता समजा. कांदा तर टाकून टमाटर कोथिंबीर टाकून घे. टाकून दे. हे लाल होऊन समजा. आणि ती डाळ कुठली होती भिजू घातलेली? फ्रीजवर या घेऊन जा. ती विसरली असते तशीच. चण्याची डाळ भिजू घातली आणि घरातच ठेवली. बरं त्यांनी ध्यान केलं नाही तर मग विसरून गेले असते मी. हे बघा किती काळं पाणी निघलंय. हे बघा मोडून फाट्या आणायच्या तर तशाच आणल्या तर माई करून. आता इथं माती बिती उडन त्या लाकडाला असली तर. टमाटर लाल झाले आता. वजडी धुवून घेतली चांगली धुतली. किती आणली हो? अर्धा किलो. दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची चांगली. टाकून देते त्याच्यात. याला टाइम बकरा ह्या मटणाला वजडीला टाइमच लागतो शिजायला. तुम्ही पिशवी घेऊन आलात ना चांगला वाटलं काय मला खायलाच आणलाय असा बाहेर पुळतच आलता चपाती सोडून. आणि याच्यामध्ये मी चण्याची डाळ टाकून घेणार आहे आता. थोडी डाळ वजडी मस्त लागती. बघा चण्याची डाळ घेतली थोडी. दादा मग तर मम्मी जास्त डाळ टाकी. आता मला डाळ त्यात आवडत नाही तरी बी टाकायला लागले थोडी. ती बी राहिली आहे. ती बी विसरले होते काढून ठेवली मी पण फ्रीजवर राहिली होती. याच्यात नाही हलायचा जमतच नाही आपलं भात. येत बाबासाहेबांना काय मसाल्यातली नाही बनायची, अशीच बनायची ती ह्याच्यातली फिकीच. झालं का वरून टाकून त्यांना उकडीचं खाय सांगितलं म्हणून टाकतो. खाली उबला हुआ खाओ बोलते, मसाला बिल्कुल मत खाओ. हळद टाकते नहीं तो तुम्हारा गया फिर. घालू का मोठं ये? नका नक्कीच राहू द्या. किती घालता त्याच्यामध्ये याला शिजायला टाइम लागेल ना. लागेल तर मग हाय ना त्याच्यामध्ये जा. नीट धरतीने पडायची इट हालती समधी. त्या इटा काय खाली हे झालेल्या नाही आता म्हणून म्हणलं होतं हा हे पोपटी बनवायलाच हे चांगलं आहे.
शिजायसाठी पाणी टाकून घेते आता थोडं आणि मस्त राहून देते आता हा याच्यावर झाकून घेते. वाटी होती नाही का? बारकी वाटी एक ठुलं तर काळं होईल. बारीक वाटी आण. बारीक वाटी ते नको तापणले पुळवतो. बघा आता पाणी बिनी टाकून घेतलंय शिजायसाठी. आता झाकून ठेवते. अर्धा एक तास शिजून देते चांगली चुलीवर हारा धीम्या आचवर. म्हणजे मग मस्त डाळ वजडी मस्त शिजन चांगली. मग वजडी शिजली का मग जेवण बिवण करून घेऊ. हे बघा आता आम्ही वजडी तयार केलेली उकड आता आणते बघा आम्हाला जेवायचे. हे बघा इथे वजडी ठेवली एकदम माठात मटक्यात. आणि वाढव ग मला आता. तुला बी वाढेल मला बी वाढव. मस्त शिजली. हा एकदम मस्त गाळ झाली. डॉक्टरने यांना मसाला खायचा नाही सांगितला म्हणून बने अशा मला खाली उकडलंच खायला सांगितलेलं. हे बघा कांदा टमाटर कापलं मस्त. आता आम्ही जेवतो. जे ग तुला बी वाढून. एकदम छान छान झाली बघा मस्त. कांदा लिंबू टाकले आता. ज्वारीच्या भाकरी केल्या सोबत खायला. ज्वारीची भाकरी मस्त बारीक मातीवरच्या तव्याच्या. या बस या मग आता गरम गरम वजडी ज्वारीच्या भाकरी खायला. खाऊन दाखवते कशी झाली तर. हां त्याला काय सरप्राईज करा. हो काय म्हणते त्याला. चांगली झाली मस्त झाली. भेटू मग आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.